नमस्कार, मी मनीषा. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. आशा आहे की तुम्ही सगळे छान, मस्त आणि आनंदी असाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी छान असा मेकअप दाखवणार आहे. अगदी कमी प्रोडक्टमध्ये, अगदी कमी वेळामध्ये होतो हा मेकअप. कारण कमी प्रोडक्ट वापरून मी दाखवला आहे हा मेकअप आणि सहज प्रत्येकाकडे हे प्रोडक्ट उपलब्ध असतात. श्रावण सुरू झालं की सगळे सण सुरू होतात आपले आणि सणामध्ये आपल्याला कसं की अजिबात वेळ मिळत नाही स्वतःकडे लक्ष देण्यासाठी. त्यामुळे अगदी कमी वेळामध्ये अगदी कमी प्रोडक्ट वापरून हा मेकअप होतो. तर अगदी नॅचरल आणि सिंपल असा मेकअप मी आज दाखवणार आहे. तर व्हिडिओला सुरू करूया. सर्वात आधी आपला चेहरा छान वॉश करून घ्यायचा. त्यानंतर भरपूर मॉइश्चरायझर लावायचं. त्यामुळे मेकअप केल्यानंतर सुद्धा आपला चेहरा छान हायड्रेट राहतो आणि ग्लोई दिसतो मेकअप. आणि मेकअप जास्त ड्राय नाही वाटत आणि त्यामुळे मेकअप पण छान बसतो आणि जास्त काळासाठी टिकतो मेकअप. त्यामुळे स्किन केअर करणं खूप महत्त्वाचं आहे. एखादं मेकअपचं प्रोडक्ट एखाद्या वेळेस नाही लावलं तरी चालेल, पण स्किन केअर करणं खूप महत्त्वाचं आहे मेकअपच्या आधी. तर मेकअपच्या आधी स्किन केअर करून घ्यायचं आहे. छान चेहरा वॉश करून घेतल्यानंतर छान भरपूर असं मॉइश्चरायझर लावून घ्यायचं. आणि सकाळचा मेकअप जर करत असेल तर सनस्क्रीन लावणं महत्त्वाचं आहे. तर चेहरा वॉश करून घ्यायचा, मॉइश्चरायझर लावायचं आणि सकाळचा मेकअप असेल तर सनस्क्रीन लावायचं. माझा चेहरा मी छान असा वॉश करून घेतलेला आहे. भरपूर मॉइश्चरायझर पण लावलेलं आहे. बिना फाउंडेशनचा मेकअप मी दाखवणार आहे. त्यामुळे फाउंडेशन वापरणार नाहीये. मेकअपचा बेस जो असतो तो फाउंडेशन पासून सुरू होतो. आधी फाउंडेशन लावलं जातं. तर ते बिना फाउंडेशनचा मेकअप दाखवणार आहे. त्यामुळे मी इथे सीसी क्रीम किंवा बीबी क्रीम वापरणार आहे. तर बीबी क्रीम आणि सीसी क्रीम म्हणजे काय? काही काहींना प्रश्न पडतो की बीबी क्रीम म्हणजे काय आणि सीसी क्रीम या दोघातला फरक काय? तर बीबी क्रीम म्हणजे ब्युटी ब्लेमिश क्रीम. डार्क स्पॉट वगैरे असतील तर ते हाईड करतं आणि प्लस क्रीमचा पण इफेक्ट त्यामध्ये असतो. त्यामुळे चेहरा छान असा ग्लोई दिसतो. आणि सीसी क्रीम म्हणजे कलर करेक्टर. तर अनइव्हन स्किन टोन असेल किंवा चेहऱ्यावर थोडासा काळपटपणा असेल तर त्यासाठी सीसी क्रीम आहे. तर ते छान असं कव्हरेज देतं. बीबी क्रीमपेक्षा सीसी क्रीम बऱ्यापैकी कव्हरेज देतं. त्यामुळे मी सीसी क्रीमच वापरते. माझ्याकडे ही लॅक्मेची सीसी क्रीम आहे. तर ह्याची प्राइस जी आहे ती 110 रुपये आहे आणि मला ही ऑनलाईन स्वस्तमध्ये मिळून जाते. 100च्या आत किंवा 90-95 पर्यंत मिळून जाते. तर आता मी आधी ही सीसी क्रीम आहे तर ती आधी लावून घेणार आहे. आणि मग त्यानंतर असा ब्युटी ब्लेंडर असतो त्याने छान असं ब्लेंड करून घ्यायचं. जर ब्लेंडर नसेल तर हाताने सुद्धा व्यवस्थित असं ब्लेंड करून घेतलं तरी चालतं. पण ब्युटी ब्लेंडरने छान असं ब्लेंड होतं. तर हा ब्लेंडर मी थोडासा पाण्यामध्ये ओला करून घेतला आहे आणि पिळून घेतला आहे. आणि ओला केल्यामुळे काय होतं की छान ब्लेंड होतं. तर सीसी क्रीम सगळीकडे व्यवस्थित लावून घेतलेले आणि त्यानंतर कोणतीही लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर लावायची. त्यानंतर माझ्याकडे लूज पावडर आहे तर ती मी लावणार आहे. त्यानंतर माझ्याकडे लिप बाम आहे त्याने मी छान असा आय शॅडो लावून घेणार आहे. त्यानेच मी थोडासा ब्लशचा पण इफेक्ट देणार आहे. हा जो लिप बाम आहे त्याला छान असा टिंट आहे, छान असा कलर आहे, मरून कलर आहे छान. आणि थोडंसं ओठांवरती. या लिप बामला छान असा टिंट आहे त्यामुळे लिपस्टिक लावायची अजिबात गरज नाहीये. फक्त एवढंसं लिप बाम लावलं तरी पुरेसं होतं. तर हा लिप बाम कलर क्युपिडचा आहे. यामध्ये 2 in 1 आहे. लिप बाम पण आहे आणि लिपस्टिक सुद्धा आहे. तर याचा लिप बाम जो आहे इतका छान टिंट आहे याला की फक्त लिप बाम लावलं तरीही पुरेसं होतं. लिपस्टिक लावायची अजिबात गरज नाही लागत. तर त्यामुळे मी इथे लिपस्टिक लावणार नाहीये, फक्त लिप बाम लावलेला आहे. तर लिप बामनेच मी छान असा आय शॅडो आणि ब्लश करून घेणार आहे.
त्यानंतर शेवटी म्हणजे काजळ लावणार आहे. मेकअप झालेला आहे. तर इथे मी फक्त 4 प्रोडक्ट वापरलेले आहेत. याऐवजी तुम्ही कोणतेही तुमच्याकडे जे प्रोडक्ट अवेलेबल असतील ते वापरू शकता. तर इथे मी फक्त CC क्रीम, काजळ आणि पावडर आणि लिप बाम वापरलेला आहे. फक्त 4 प्रोडक्ट वापरलेले आहेत. तर यामध्ये तुम्ही कोणतेही चेंजेस करू शकता, जे प्रोडक्ट तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यानुसार. त्यामध्ये मी आयलाइनर वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे, कारण आयलाइनर वगैरे लावायला थोडा बराच वेळ लागतो काही काहींना लवकर लावता येत नाही. आणि हा मेकअप मी कमी वेळामध्ये दाखवला आहे, पटकन असं करता येईल असं, गडबडीच्या वेळेला कमी वेळामध्ये असं. हा असं सिम्पल असा मेकअप मी दाखवला आहे, जो प्रत्येकजण कोणीही करू शकता. हा मेकअप करू शकतो आणि कोणत्याही एजच्या हा मेकअप करू शकतात. काकू, ताई, मामी कोणीही हा मेकअप करू शकतं. प्रत्येक एजला हा मेकअप छान दिसतो आणि कमी प्रोडक्ट असल्यामुळे नॅचरल लुक येतो, नो मेकअप लुक वाटतो. करू शकतो, डेली वेअरसाठी खूप छान आहे. आणि कमी प्रोडक्ट असल्यामुळे ना हा मेकअप अगदी लाईटवेट वाटतो, हेवी वाटत नाही अजिबात. दिवसभर आपण लावून वावरू शकतो, अगदी नॅचरल लुक दिसतो आणि खूप प्रत्येकाला छान वाटतो मेकअप. आणि प्रत्येकाला कमी प्रोडक्ट असल्यामुळे प्रत्येकाला मेकअप हा करण्यासारखा आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.